PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. फितुरप्रीत वाईल्ड लव भाग 24वा. लेखिका प्राची सोळा. हो का जावई, मग आता जावईची तिरडी बांधायची तयारी करायची, असं म्हणून संग्रामने अतिशय त्वेषाने शिवावर बंदुकीचा नेम धरला व ट्रिगर दाबला. क्षणात काळजाचा थरकाप उडवणारा आवाज आला आणि साऱ्यांचे काळीज गोठले. आजी, निर्मला व भूमी जीव खाऊन ओरडल्या. गोळी सुटली होती. कथा पुढे सुरू. गोळीच्या आवाजाने भूमीने डोळे गच्च बंद केले, पण कोणाच्या तरी किंचाळण्याने तिने झटकन डोळे उघडले. भूमीने पाहिलं, संग्राम वेडावाकडा जमिनीवर पडून हात पोटाशी गच्च दाबून ओढत होता. भूमीने घाबरून शिवाकडे पाहिलं. तो उभा होता व त्याला पकडलेल्या त्या डुकरांनी त्याला सोडून देऊन घाबरून दाराच्या दिशेला पाहत होते. तिनेही तिकडे पाहिलं आणि झरकन चेहऱ्यावर स्मितरेषा झळकली. दारात इन्स्पेक्टर आशिष कदम हातात पिस्तूल घेऊन उभे होते. त्यांच्या पिस्तुलाच्या नळीतून हलका धूर येत होता. खबरदार, जर कोणी जागचा हल्ला तर आणि काही गडबड केली तर गाठ माझ्याशी आहे, इन्स्पेक्टर आशिष गरजले. ते सोबत पोलीस कुमक घेऊन आले होते. त्यांनी इशारा करताच काही पोलिसांनी अप्पासाहेबांच्या त्या भाडोत्री गुंडांच्या मुसक्या आवळल्या. दोघेजण संग्रामकडे गेले व त्याच्या हाताला धरून वर उठवले. त्याच्या पंजातून रक्त वाहत होते. उर्मिलाने ते पाहिलं व त्याच्याकडे धावली. माझ्या मुलाच्या हातून रक्त येत आहे, कोणीतरी डॉक्टरांना बोलवा, प्लीज कोणीतरी डॉक्टरांना बोलवा, उर्मिला भीतीने ओरडत म्हणाली. इन्स्पेक्टर, माझ्या मुलावर का गोळी चालवली? खरा गुन्हेगार इथे समोर असून तुम्ही या अप्पाच्या मुलावर गोळी चालवली? अप्पासाहेब अतिक्रोधाने लाल होत बोलले. इन्स्पेक्टर आशिषने त्यांच्याकडे थंड नजरेने पाहिलं, मग संग्रामकडे नजर वळवली. वाह, मानलं पाहिजे. गोळी फक्त हाताला चाटून गेले तर एवढा आक्रोश चालवला आहे, मग दुसऱ्याचा जीव घेताना आनंदाने नाचता का? बोला. आशिष तिघांकडे रागाने बघत ओरडला. आप्पासाहेब, तुमच्या मुलाला गुन्हा करताना रंगे हात पकडला आहे. चक्क खून करत होता तो आणि तुम्ही दोघे त्याला प्रोत्साहन देत होता. त्याच्या इतकेच तुम्ही दोघेही दोषी आहात. दुसऱ्याचं घर, आयुष्य उद्ध्वस्त करता, जीवही घेता आणि तरी साधेपणाचा आव आणता. आता सगळं संपलं. तुम्हा तिघांची जागा इथे किंवा तुमच्या घरी नाही तर जेलमध्ये आहे. आशिषने खून केली तसा एक सब इन्स्पेक्टर अप्पासाहेबांजवळ जाऊन उभा राहिला. इन्स्पेक्टर, खूप मोठी चूक करतोयस. मला, माझ्या मुलाला, बायकोला जेलमध्ये टाकतोस होय? अप्पा खवळून म्हणाले. अप्पा, कोण चूक करतंय कोण नाही हे आम्ही ठरवतो. तुम्हाला अधिकार नाही येतो. आता काहीही गडबड न करता आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला, आशिष म्हणाला. अन नाही आलो तर मी एक फोन करतो आणि तुला तुझी लायकी दाखवतो, अप्पा शुकत बोलले. अप्पा, इथे आता सगळ्यांसमोर मला तुमची लायकी दाखवायला भाग पाडू नका. अति कराल तर गोत्यात याल. तुमचं पाप तिकडे पोलीस स्टेशनला वाट पाहत आहे. चंद्रकांत पोरे, ज्याला भर सभेत गोळीबार करून एका निष्पाप माणसाची हत्या करण्याची सुपारी दिली होती, त्याने सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसं रेकॉर्डिंग करून घेतले आम्ही. काम झाल्यावर मागे पुढे तुम्ही त्याचा जीव घ्याल म्हणून त्याने त्याचे व संग्रामचे फोटो काढून घेतले. संग्राम त्याला पैसे देताना आता म्हणू नका हे सगळं फेक आहे, फोटो फेक आहे. तर तुम्हाला सांगतो, फॉरेन्सिक लॅबमधून काय खरं काय खोटं सगळं बरोबर समजतं. इन्स्पेक्टर आशिषने अप्पासाहेब व संग्रामच्या काळ्या कृत्यांची चोपडीच उघडून ठेवली. त्यांना बोलायला एकही चान्स दिला नाही. आता सगळे येताय का बेड्या घालून येऊ? इन्स्पेक्टर आशिषने शेवटचा बॉम्ब टाकला. या चांगल्या उच्चभ्रू वस्तीतून असं नेलेलं चालेल का? संग्रामला त्याचं पुढचं सारं आयुष्य एका अंधकार गुहेतलं वाटू लागलं. ज्याला आत जाण्याचं दार तर आहे पण अंत मात्र नाही. तो काहीच बोलला नाही. पवित्रा तोंडावर हात ठेवून फक्त रडत होती. केलेली सारी पापे भूत बनून चौफेर नाचत होती. उर्मिला काय, अप्पासाहेब काय, पुढचं माहीत नाही, पण तुर्तास त्यांची सुटका नव्हती.
सारी इज्जत धुळीला मिळाली होती. त्यांना इन्स्पेक्टर आशिषसोबत जाण्यावाचून पर्याय नव्हता. आशिषने सब इन्स्पेक्टरला खूण केली तसं त्याने अप्पासाहेबांच्या हाताला धरले. एक लेडी कॉन्स्टेबल उर्मिलाकडे गेली. संग्राम पवित्रा मान खाली घालून बाहेर निघून गेले. ते सारे गेल्यावर इन्स्पेक्टर आशिष भास्कररावांकडे गेले. ते तर शॉकमध्येच होते. भास्करराव, दिसतं तसं नसतं हे तुम्हाला माहीत असेलच, किंवा ऐकलेलंही सगळं खरं असतं असंही नाही. दुर्दैवाने तुम्ही दोन्हीत फसलात. काहीच शहनिशा न करता स्वतःच्याच मुलीवर संशय घेतला. असो, ती तुमची मुलगी आहे, पण शिवाबद्दल मी ठामपणे सांगतो, तो अतिशय सभ्य आणि चांगला मुलगा आहे. प्रत्येकाला मदत करणे हीच ईश्वरसेवा मानतो तो. आज त्याच्यामुळेच सरंजामेचं षडयंत्र उघड करू शकलो आम्ही. भूमीलाही त्यानेच नवीन आयुष्य दिले. पर्यायाने तुमच्या घरची अब्रू वाचवले. त्याला समजून घ्या, योग्य मान द्या. इन्स्पेक्टर आशिष आज खाकी वर्दीच्या बाहेरचा सामान्य माणूस होऊन बोलले. सगळ्यांचा निरोप घेऊन ते तिथून निघून गेले. भास्करराव, यशोदाजी, निर्मला, शिवा व भूमी आपापल्या जागेवर तसेच उभे होते. कोणीच बोलत नव्हतं. ती चुप्पी आजीने सोडली. भूमी, शिवा, बाळांनो, यात घरात चला. हा वाडा नाथ जावई बघायची वाट पाहतोय. यशोदा आजी निर्मलाचा आधार घेत उठत म्हणाली. शिवाने भूमीकडे पाहिलं, पण तिचं लक्ष दुसरीकडेच होतं. भूमी, ये बाळा, चला दोघे. निर्मलाने आवाज दिला. नाही आई, तू आणि आजी बोलला तेच खूप आहे आमच्यासाठी, पण आम्ही आता निघतो, ती शांतपणे बोलली. म्हणजे? निर्मला घाबरून म्हणाली. आई, मी निर्दोष होती, शुद्ध पाण्यासारखी, पण नियतीने घात केला. स्वतःचा निर्दोषपण रडून पाया पडून सिद्ध करण्यासाठी झटत राहिले, याचना केली, पण खुद्द जन्मदात्यांनीच झिडकारलं, अविश्वास ठेवला. त्या गंभीर परिस्थितीत सर्वस्वी परकी असलेली व्यक्ती माझ्यासाठी धावून आली. ते आहेत शिवा. कुठलंही नातं नसताना माणुसकीचं नातं त्यांनी आधी जपलं. मग मला परमोच्च सन्मान दिला. माझ्याशी रीतसर लग्न केलं. मला नवी ओळख दिली. आई, आजी, माझ्या नव्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे यांच्यासोबत. उलट माझ्याचमुळे त्रास झाला यांना. अपमान सहन करावा लागला. यापुढे नाही. त्यांचा अपमान तो माझा अपमान हेच असेल. आई, आजी, मी तुम्हाला बोलावते. माझ्या घरी या. स्वतःच्या डोळ्यांनी लेकीचा संसार बघा. याल ना? पण या घरात येण्याचा आग्रह करू नका. हात जोडते. भूमी अतिशय कळवळून म्हणाली. तिला दुःख अनावर झाले. शिवा तिच्याजवळ गेला. आज तो भूमीला एका नव्या चेहऱ्यात बघत होता. त्याला जशी हवी होती तशी. तिच्यावर खूप प्रेम आले. प्रेमाचा अविरत वर्षाव करावं असं त्याला वाटले. स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटला त्याला. निघूया? त्यांनी विचारले. हो, चला. आई, आजी, येते. भूमी दोघींजवळ जात त्यांना घट्ट मिठी मारत बोलली. यावेळी मात्र आजी किंवा उर्मिलाने तिला अडवलं नाही. साश्रू नयनांनी तिला निरोप दिला. ती बरोबर आहे, दोघींनी मानले. शिवाचा हात धरून भूमी चालू लागली. आई, आजी तिला डोळे भरून पाहत होत्या. भास्करराव मात्र पुतळा बनले होते. शिवा, भूमी दारातून बाहेर जाईपर्यंत भास्करराव काहीच बोलले नाहीत. म्हणजे त्यांना ओरडून भूमीला थांबवावं वाटत होतं. हृदयातले शब्द ओठातून बाहेर येण्यासाठी धडका मारत होते, पण त्यांच्या मनाने फितुरी केली. ते काहीच बोलू शकले नाही. स्वतःच्या मुलीला चुकीचं समजलो. तिची काहीच चूक नसताना तिला भरल्या घरातून बाहेर काढले. काय न किती अन्याय केला तिच्याबरोबर. भास्कररावांची छाती अपराधी भावनेने जड झाली. जीभ जड झाली. मनात असूनही ते काहीच करू शकले नाही. कार स्टार्ट होण्याचा आवाज तिघांनी ऐकला. भूमी निघून गेली, कदाचित कायमची, परत या घरी कधीही न येण्यासाठी. त्यांचं मन, मेंदू आक्रोश करत होता. ते आतल्या आत जळत राहिले. भूमी गेली. कधी नव्हे ते निर्मलाने त्यांच्याकडे अतिशय रागाने पाहिलं. सारं आयुष्य फक्त एका माणसाच्या आज्ञा ऐकण्यात घालवलं. दुय्यम जीणं जगलो. शेवटी हात रिकामे ते रिकामेच तिच्या मनात आले. तिने रागाने पाहिलेल्या नजरेत त्यांच्यासाठी फक्त राग आणि तिरस्कार होता. आजीचा हात धरून दोघी आत निघून गेल्या. पण अगदी थोडा वेळ त्या तिथे थांबल्या असत्या तर कदाचित
भास्कररावांना काय झाले ते समजले असते. मुलीला तर मुकलोच, पण आज इतक्या वर्षांच्या संसारात त्यांच्या गुणी शालिनी बायकोने निर्मलाने त्यांच्याकडे अतिशय तिरस्काराने रागाने पाहिलं होतं. ती नजर त्यांना पूर्ण उद्ध्वस्त करून गेली. हृदयावर पडलेला ताण इतका असह्य झाला की एक जीवघेणी कळ भास्कररावांच्या हृदयातून निघाली. चेहरा वेडावाकडा झाला. डोळ्यातून गळगळ अश्रू वाहू लागले. छातीवर हात गच्च दाबून त्यांच्या घशातून दबलेला चित्कार आला. डोळे फिरवून ते उभ्या उभ्याच तिथे खाली कोसळले. 1-2 मिनिटांनी गडी माणूस तिथे आला आणि मालकाला असं पडलेलं पाहून त्यानं बोंब ठोकली. वाड्यात एकच पळापळ झाली. बातमी निर्मलाच्या कानी गेली व ती वारं शिरल्यासारखी धावत बाहेर आली. भास्कररावांची हालत पाहून तिने हंबरडा फोडला. यशोदा आजीही बाहेर आली. कोणीतरी भूमीचा मामा प्रकाश व मामी श्रावणी यांना फोन लावला. निर्मला तर शुद्धीतच नव्हती. ॲम्ब्युलन्स दारात उभी राहिली. तातडीने भास्कररावांना शहरातल्या अमृतघन हॉस्पिटलला नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तत्काळ ICUमध्ये नेण्यात आले. आजी, निर्मला, प्रकाश, श्रावणी सारे हॉस्पिटलला आले. ताई, हे कसं झालं अचानक? प्रकाशने विचारले. भूमी आली होती आज, निर्मला रडत म्हणाली आणि तिचे डोळे चमकले. प्रकाश, श्रावणी, कोणीतरी भूमीला बोलावून घ्या. माझी खात्री आहे भूमी आली की हे बरे होतील. सांगा तिला, बोलवा, निर्मला रडत म्हणाली. श्रावणीने भूमीला फोन लावला. ती नुकतीच घरी आली होती व चंदाने दिलेलं पाणी बसून पीत होती. शिवाई बसला मग पाणी पीत होता. भूमी खूपच दुःखी होती. शेवटपर्यंत तिच्या बाबांनी तिला मायेने जवळ घेतलं नाही की तिच्याशी बोलले नाहीत. ही सल तिला डाचत होती. शिवाही अपसेट होता. झालं ते फारच खूप भयानक होतं. आज तर त्याच्या प्राणावर बेतलं होतं. ऐनवेळी इन्स्पेक्टर आशिष आले म्हणून अनर्थ टळला होता. चंदा चहा करायला गेली. भूमीने शिवाकडे पाहिलं. त्याच्यावर आलेला प्रसंग आठवला व तिला शहारा आला. आज तिच्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता. तिने हळूवार त्याच्या हातावर हात ठेवला. त्याने चमकून पाहिलं. ती त्याच्याकडे पाहत होती. माफ करा मला. किती माझ्यासाठी त्रास सहन करणार. माफ करा मला. खरंच आता यापुढे मला काहीही नको. नाही करायचे सिद्ध माझं निर्दोषत्व. काहीच गरज नाही. सारी दुनिया मला चुकीचं समजली तरी चालेल, पण तुमची साथ कायम हवंय. एक तुम्ही असाल तर मला कोणाचीही पर्वा नाही. भूमी त्याच्या डोळ्यात आर पार पाहत म्हणाली. शिवाने तिच्याकडे पाहून स्मित केले. तुला काहीही सांगायची बोलायची गरज नाही. जेव्हा पहिल्याच वेळी तुला इथे आणलं होतं ना, तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलं होतं. पण नंतर चक्क तूच मला मागणी घालशील हे माहीत नव्हतं. माझंच भाग्य चमकलं म्हणायचं. शिवा तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवत होता. चंदा चहा घेऊन आली. तिघांनी कप उचलले. चहाचा एक घोट घेतल्यावर खूप फ्रेश वाटले. भूमीचा मोबाईल वाजला. तिने पाहिलं श्रावणी मामी कॉलिंग घेत होतं. आश्चर्याने तिने कॉल आन्सर केला. हॅलो भूमी, तू कुठे आहेस? मामीचा घाबरलेला आवाज कानावर आला तशी भूमी घाबरली. काय झालं मामी? सगळं ठीक आहे ना? तिने विचारले. भूमी बाळा, काही ठीक नाही आहे. तू तू लवकर अमृतघन हॉस्पिटलमध्ये ये. श्रावणी पटकन बोलली. काय? कशाला? मामी काय झाले सांग. श्रावणी, भास्कररावांना हार्ट अटॅक आलाय ग. परिस्थिती नाजूक आहे. निर्मला ताईंना खूप धक्का बसलाय. आजी, आम्ही सगळ्या हॉस्पिटलला आलोय. भूमी लगेच ये निघून. श्रावणी कसं तरी बोलली व तिने कॉल कट केला. भूमीने ऐकलं, पण ते तिच्या मेंदूत शिरायला जरा वेळ लागला आणि ती अचानक जोराची किंकाळी फोडून रडू लागली. चंदा व शिवाला काही समजेच ना की ही का रडू लागली. त्याने तिचा फोन हातात घेतला व पाहिलं. श्रावणी मामीचा कॉल होता. माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. सिरियस आहेत. मला तिथे घेऊन चला प्लीज. भूमी हात जोडत म्हणाली. शिवा ताडकन उठला व भूमीच्या हाताला धरून उठवलं. चल जाऊया, तो म्हणाला व भूमीला घेऊन कारकडे चालू लागला.
क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सर्वथा सुरक्षित. कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. जमल्यास कथेला हाईप द्या. मनपूर्वक धन्यवाद.